सांगलीमध्ये 78 जागांसाठी 381 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर 527 मतदान केंद्रांवरती कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। त्यामुळे सांगलीकर कुणाला कौल देणार हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि उद्या या महानगरपालिकांचा निकाल लागणार आहे। कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून वेगवेगळ्या बूथमध्ये म्हणजे 527 बूथमध्ये या ठिकाणी मतदान होते। एकंदरीत मोठ्या चुरशीनं ही निवडणूक संपन्न झाली होती। अवघ्या 10 ते 11 दिवस या ठिकाणी प्रचाराला मिळाले होते, त्यामुळे अत्यंत चुरस या संपूर्ण निवडणुकीमध्ये निर्माण झाली होती। मतदान यंत्रणा आता संपूर्ण सज्ज झालेली आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून वेगवेगळ्या 527 बूथमध्ये अशा प्रकारची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण ब्रिनाल स्कूल जे शिंदेमळ्यातील मतदान केंद्र या मतदान केंद्रावर आहोत। या ठिकाणी अत्यंत उत्साही वातावरणामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। मतदारांचाही मोठा उत्साह सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार आहे आणि त्यानंतर उद्याच लगेच या संपूर्ण निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे। आणि एकंदरीत या संपूर्ण पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांनी अत्यंत कडकरित्या या ठिकाणी सर्व नियोजन केलेलं आहे आणि सकाळ सत्रापासून मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता यंदा महापालिकेच्या मतदानामध्ये टक्केवारीतही वाढ होण्याची शक्यता आहे। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।